नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते हे गट. आत्ता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्या पुढचे गट, जे असणार आहेत व ब क ळ आणि त्याच्या पुढचा अजून एक गट. असे 2 गट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती आहे, व्हिडिओ बनवायला मी थोडासा लेट केला आहे, कारण की आज आहे शुक्रवार, पण वेळेमुळे जमत नव्हतं. पण एक व्हिडिओ शुक्रवारी येईल आणि पुढची रविवारी येईल, हे नक्की आहे. त्यामुळे बघत राहा. कसं आहे, आय एम बिगेस्ट चाय फॅन. चहा खूप आवडतो मला, त्यामुळे पटकन आता चहा पिऊन पुढच्या स्टेप्स बघूया. तर चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे हा गट जो आहे व ब क ळ. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या वाट्या सिमिलर आहेत, त्यामुळे हे 4 अक्षरे एका गटात आहेत. तर व काढण्यासाठी ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप. त्यानंतर व मध्येच फक्त ही तिरकी रेष मारली का झाला ब. तर ब काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. तर तुम्ही बघू शकता की शेवटची स्टेप ही हेच असते आपली डोक्यावरची रेष, कारण की ती महत्त्वाची आहे अक्षरांसाठी, अक्षरं चांगली दिसण्यासाठी. त्यानंतर क मध्ये पण तुम्ही बघू शकता व सारखी वाटी. तर ती काढायला आपल्याला काय करायचं आहे, ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप. तर झाला हा क. त्यानंतर ना आपण पाहणार आहोत ळ. तर मध्ये पण तुम्ही बघू शकता की वाट्यांचाच उपयोग झाला आहे. तर ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप. अशा प्रकारे आपण ही अक्षरं आता लिहून घेणार आहोत. तर चला बघूया. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे 2 गट बघितले होते. आत्ता आपण बघणार आहोत व ब क ळ. तर चला मी तुम्हाला काढून दाखवते. तर व काढण्यासाठी ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप. पहिली, दुसरी, तिसरी. त्यानंतर ब काढण्यासाठी ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. त्यानंतर ना आता आपल्याला शिकायचं आहे क. तर क काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. त्यानंतर ना आपण शिकणार आहोत ळ. तर ळ काढायची ही आहे पहिली स्टेप, ही आहे दुसरी स्टेप, ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप. तर एकदा सवय झाली की आपण ते फ्लोमध्ये पण असं काढू शकतो, पण त्यासाठी आधी छान सवय होणं गरजेचं आहे. तर आता मी हे सगळं लिहून घेते, तुम्ही बघा. तर आपल्याला आता काय काय काढायचं आहे, आपण आत्ता काय काय शिकलो आहे. तर बघू शकता ह्या वाट्या आपल्याला नीट काढण्यासाठी आपल्याला सीचा उपयोग होईल. सी या शेपची आपण प्रॅक्टिस केली होती ना, तर व असा नीट काढून घ्यायचा. आणि मी पेन कसा धरला आहे ते तुम्ही बघा. असा पेन धरला की जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि वही सरळ ठेवण्यापेक्षा तिरकी ठेवलेली जास्त उपयोगी वाटतं मला, कारण की त्याने आपल्याला हात पण नीट ठेवता येतो आणि वळणं पण नीट घेता येतात आणि असं एकदम कंजेस्टेड वाटत नाही. त्यामुळं असे ठेवून तुम्ही लिहून बघा. आणि हे प्रॅक्टिसशिवाय तर होणार नाही आहे. तुम्हाला माहितीच आहे, मी प्रत्येक वेळी सांगते प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. पण अक्षरं सुधारायला हेच गरजेचं आहे की प्रॅक्टिस करणं. तर आता मी ब, क आणि ळ हे पण लिहून घेते, तुम्ही बघा. लहानपणी हीच अक्षरं आधी पाटीवर लिहिली होती. त्यानंतरनं पेन्सिलने दुरेघी वहीत लिहिली होती आणि त्यानंतरनं एकरेघी वही आली आणि मग पेन आला. जोपर्यंत पेन्सिल होती तोपर्यंत किती बरं होतं ना, काही चुकलं का खोडून दुरुस्त करायचं. पण एकदा पेन आला आणि चुका करायची मुभाच राहिली नाही. पेन आल्यावर चुका केल्या तरी पण त्या खोडायला जमणार नव्हत्या आणि खोडल्या तर त्या दिसणार होत्या. त्यामुळे पेन म्हणजे एक प्रकारची जबाबदारी असं म्हणू शकतो ना आपण. तर बघा, माझं ब काढून झालं, आता मी क काढते. मध्ये मध्ये असं मला जे सुचतंय ते मी सांगते. तुम्हाला कसं वाटतंय तेही तुम्ही मला कळवा हां. तर आणि तुम्हाला या व्हिडिओजचा उपयोग होतो का हेही मला कळवा. आणि तुम्ही इतका छान प्रतिसाद देताय त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतंय आणि
मी हे व्हिडिओज नक्की कंटिन्यू करेल. माहिती आहे की असं एक फिक्स शेड्यूल नाही आहे की ह्याच दिवशी व्हिडिओ येईल, पण आठवड्यातून दोन व्हिडिओज टाकायचा नक्की प्रयत्न राहील. तर आता माझा ब आणि क पण काढून झालेला आहे. आता मी ळ काढून घेते. तर आता एकदा सवय झाली ना का तुम्ही असं फ्लोमध्ये पण काढू शकता. आता इथं बघा घाईघाईत माझी रेष थोडी तिरकी झाली, पण हेच आपण सांभाळून काढूया. हा पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप आणि चौथी स्टेप. सांभाळून काढलं ना की छान येतात अक्षरं. ती अशी घाईघाईत लिहायची नाही, वेळ घेऊन लिहायची. आणि हा ठीक आहे, कधी कधी आपल्याला घाईघाईत पण लिहाव्या लागतात गोष्टी, पण तिथे आपण काही गोष्टी टाळू शकतो. जर प्रॅक्टिस असेल तर घाईघाईत पण आपण मस्त लिहू शकतो. त्यामुळे प्रॅक्टिस करा. तर अशा प्रकारे आपला आता ळ पण लिहून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं व ब क ळ हा ग्रुप आणि ह्याचं लिहून झालं आहे. तुम्ही पण अशी प्रॅक्टिस करा आणि जर अवघड जात असेल तर 4 लाईन्सवर प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचे हात वळायला मदत होईल. हात वळणं, हाताची बोटं वळणं हेच गरजेचं आहे शुद्ध लेखनासाठी, हस्ताक्षरासाठी. अक्षरांचा गट आहे घ, ध आणि छ. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा शेप बघू शकता. हा शेप सगळ्यांमध्ये सेम आहे. तर आता चला बघून घेऊया. घ काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही आहे चौथी स्टेप. तसंच घ सारखाच धचा आकार आहे, फक्त थोडे चेंजेस आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता ध काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही पाचवी स्टेप. त्यानंतर छ मध्ये पण बघू शकता सिमिलरिटी आहे. छ काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही पाचवी स्टेप. तर अशा प्रकारे आपण घ, ध आणि छ ही तिन्ही अक्षरं काढून घेऊयात. आता चला एक पण भरलं, पुढच्या मानावर चाललोय, आनंद वेगळाच आहे हा. तर चला आपण आता काढून घेऊया घ. तर घ काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप आणि ही चौथी स्टेप. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. अशा प्रकारे घ काढून झाला. त्याच्यानंतर ना आता आपल्याला ध काढायचं. ध काढायची ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप आणि ही चौथी स्टेप. पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. त्यानंतर ना आपल्याला छ काढायचं आहे. छ काढायचं ही आहे पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप आणि ही पाचवी स्टेप. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी. तर अशी आता ह्याची मस्तपैकी प्रॅक्टिस करून मी घेते आणि तुम्हाला दाखवते. तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा हां. बघून घ्या एकदा कसं लिहिलं आहे मी. प्रकारे आपलं घ, ध आणि छ लिहून झालं आहे. तुम्ही अशा प्रकारे लिहून घ्या आणि मस्तपैकी प्रॅक्टिस करा. तर या आधीचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथं मी लिंक देते आहे. आणि आपली याच्या आधी जे काही व्हिडिओज बनवले होते त्याची प्लेलिस्ट पण आहे, त्याची पण लिंक देते, तर ती बघून घ्या. व्हिडिओ मी इथेच थांबवते. धन्यवाद इथपर्यंत पाहिल्याबद्दल आणि पुढचे व्हिडिओ येतीलच लवकर. तर नक्की वाट बघा आणि प्रॅक्टिस करा.